हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शूट वगैरे केलेला आहे. तर मॉर्निंग शक्यतो रुटीन करता येत नाही, तर आज सुरू केलेलं आहे. इथं मी हे भिजत घातलं होतं सीड्स वगैरे रात्रीच, आणि सकाळी उजळले तरी कोणीसुद्धा उठलेलं नाही. पाहू शकता समोरच्या बिल्डिंगमध्ये एकही लाईट जवळपास चालू नाही आहे. तर मला नाही वाटत कोणी लवकर एवढं उठत असेल. तर मी सकाळी उठल्यानंतर ही जे मी भिजत घातलेले सीड्स वगैरे होते त्याची मी पहिल्यांदा ड्रिंक घेतली. आणि इथं पाहू शकता तोपर्यंत मस्त उजळलेलं आहे. बाकीचे घरं वगैरे तर रात्री सगळे पुसून आवरून घेतलेले असतात. सकाळी सैशूजला उठवायचं, त्यांची तयारी करायची, नाश्ता वगैरे त्यांना बनवून द्यायचा. आणि इथं माझा नाश्ता बनवून रेडी केलेला होता. तर त्यांच्यासाठी टिफिनला पाहू शकता मी चिले बनवले होते. हे चिले खूप सोपे. मूग भिजत घातलं होतं आणि त्याचबरोबर थोडेसे हरभरे, आणि माझ्याकडून थोडंसं नाही का रात्रीच्या भातासाठी तांदूळ जास्त झालं होतं, ते तांदूळ सगळं मिक्स करून मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. तर ह्यावेळेस मी तांदूळ एक्स्ट्राचे टाकले आहेत. तांदूळ टाकल्याने खूप छान असे क्रंची झालेले आहेत. यावेळेस माझ्याकडं डोश्याचं पीठ नसल्यामुळे मी डोसे पण नाही बनवले, म्हणजे मूग नव्हता, बाकी तांदूळ वगैरे होतं. म्हणलं मुगाची डाळ दळून वगैरे आणता येईल. तर पाहूयात आता. मस्त माझे हे डोसे रेडी झालेले आहेत. आणि थोडं असल्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यात तसं ठेवून पटकन बनवत आहे. सई शेजूला खायला पण बनवले, टिफिनसाठी पण बनवले, आणि खूप छान हेल्दी आणि क्रंची ते एकदम बरंच लागले खायला वगैरे. आणि तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर हे पाहू शकता माझ्या घरामध्ये आज धुवा कसा झाला. सई शेजूला मी स्कूलला सोडवायला गेले आणि मी चणे ठेवले होते, बारीक करायच्या ऐवजी फास्टवर ठेवले आणि तोपर्यंत चण्याचा वर धुराळा झाला. तर चला ठीक आहे, घरात पण कोणीच नव्हतं आणि पूर्ण पातेलं काळं झाले, त्याला पण आपल्याला नंतर घासावं लागेल व्यवस्थित. तर मी ते काढून घेतले आणि असं म्हटलं साईडला, मला काळे वगैरे झालेलं खायला आवडतं, तर मी साईडला काढून ठेवले. म्हटलं मी आता एकटीच खाईल. आणि हे पहिलं भिजत घातलं, म्हणलं गरम गरम भिजत घातल्यानंतर निघेल, त्यासाठी मी पाण्यात टाकून ठेवलं. एवढे मला खायला घेतले तर छान लागले. थोडेसे कडवट लागत होते जे करपलेले होते, पण तरी पण मी जेवढे खाता आले तेवढे खाल्ले. त्याच्यानंतर माझ्या कुंडीमधील इथं माती टाकून घेतली होती. बरेच दिवस झाले तर झाडं वगैरे मी काय लावले नव्हते. जे मी रोज मेथीदाणे भिजत वगैरे घालत होते ते म्हटलं असंच वेस्ट करण्यापेक्षा ते ह्या आपल्या कुंडीमध्ये लावून घ्यावे. त्यासाठी 2 दिवसाची मी सीड्स गोळा करून ठेवले, आणि एकाला तर थोडे काय म्हणतात त्याला, ते कोंब फुटले होते, तर ते पहिल्यांदा एका कुंडीत टाकून घेतले. त्याच्यानंतर दुसऱ्या कुंडीत पण मी आज वापरले ते टाकणार होते. तर म्हटलं बघूयात उगवून येतात का, आणि आलं ते चांगलीच गोष्ट आहे. होईन ती भाजीला वगैरे टाकायला किंवा कोणत्याही पण भाजीमध्ये टाकायला. तर पाहूयात, ते तुम्हाला व्हिडिओ मी पुढं दाखवतच जाईल ह्याच्या काय झालं ते ह्याचं ते पण. चला मग, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले एक करून आपले सबस्क्राईब वाढण्याच्या ऐवजी कमी होत चाललेत, कारण आपण व्हिडिओ टाकत नव्हतो खूप दिवस झालं, त्याच्यामुळे असं होऊ शकतं. तर आता मी प्रयत्न तर करत आहे, पण माझ्या याच्यावर थोडाफार प्रॉब्लेम पण यायला लागलेला होता चॅनलवरती. काय प्रॉब्लेम आहे तो अजून मला भेटला नाही, पण मध्ये आधी मी थोडासा व्हिडिओ टाकत आहे. खरं म्हणजे यूट्यूब चॅनलला असं चालू करणं म्हणजे काही सोपं नाही, आणि केलं तरी पण त्याच्यावर कंटेंट रोज टाकणं हे खूप जास्त अवघड आहे. तर ज्यांनी कोणी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्यांना हे माहीत असू शकतं. तर हे माझं छोटंसं गार्डन आहे, आणि एकदम म्हणजे नाही का, म्हणजे जागा वगैरे खूप कंजेस्टेड आहे. आता मी हे जर कुंड्या इथं लावल्या तर मला कपडे सुकवण्यास दिक्कत होती, त्याच्यामुळे नाही का मला असं जास्त झाडं वगैरे लावू वाटत नाहीत. संध्याकाळ झाली म्हणजे संध्याकाळ नाही, 5 वाजल्यानंतर श्रीचं माझ्या मागं चालूच असतं, मम्मा बाहेर चल बाहेर चल बाहेर चल. तर त्याच्यासाठी मी त्याला पण बाहेर घेऊन आले. त्याची आता मस्ती पाहतो मी. हो, पाऊस आहे ना, बस पाऊस पहा इकडे. जाऊ नको, नो नो नो, अजिबात जायचं नाही, गाडी आली आहे, जा खेळायला. पडशील, भाग श्री भाग. उठा, गुड बॉय, उठ उठ. हां मम्माचा स्ट्रॉंग बॉय. हां नुसतं टुनू टुनू उडा.
श्री पडशील ना. हमेशा गिर जाते यहाँ के असं मजाक करतो यार. श्री रे श्री गाडी तिकडे. आजा मम्मा गोदी आजा. Oh my god. चक्कर आ गई क्या? कशाला थोड्या मारत तिथं? श्री गंदा बॉय. जानबूझ के करना है ना. तुला म्हणलं ना मी नको जाऊ पाण्यात, तू ऐकत नाही बरं का. तू फ्रॉग आहे का? फ्रॉग आहे का मला सांग. डुबुक डुबुक डबक्यामध्ये करायला पाण्यात. ओ वाव, गुड बॉय, व्हेरी गुड बॉय. वाव वाव, मेरा क्यूट रॅबिट. ओ वाव, आत्ता पडलं असतं. ओ छी. तुला तास एकदा करून दिलं ना, तर रोज रोज त्या पाण्यात येणार खेळायला. ओफो. वाव, व्हेरी गुड. त्यांना खेळू दे आता. ते सेम कॉफी करणार तुमचीच. श्री किक मारेल. ओ हाताने नाही, पाय. गुड. टँकर दाखवतो तुम्हाला. टँकर ट्रक नाही, टँकर. दे त्यांना खेळू दे. चल दे त्यांचा बॉल दे. दादाचा बॉल दे. दादाला बॉल दे ना. दादाचा बॉल आहे. बरं असं ऐसे किक मार दे उसको. वा, त्यांना बाय कर म्हणा. आम्ही चाललो खेळायला. बाय कर. नंतर येतो म्हणा. नंतर चलो आज मम्मा के साथ. आता इथं खेळ थोडंसं. ठीक आहे, थोडंसं खेळ इथे. मंदिरात जायचं. जे करायला जायचं नको बाबा. तुझ्या असले हे करून ते मंदिरातले आपल्याला घ्यायचे नाही. श्री चल ये माघारी. पाऊस थोडा थांबलाय म्हणून त्याला खाली आणलं. त्यांनी पूर्ण ओला झाला. शूज काढून इकडे फेकून दिले. हे नको, तिकडे नाही जाणार. मी जाणार होते पण तू खराब झालास तू. काय? चल जाऊया. अरे वा वा, मेला बॉय. ये दीदी बघ सायकल खेळतीये. हां दीदी. पकड मम्माला पकड. मम्माला पकडणार. आली दीदी आली. पळ श्री, लवकर. श्री भाग जा. श्री भाग. इकडे भागायचं. तिच्याकडे भागत चाललं. डेंजर आहे राव. पूर्ण पाऊस उजळला. श्री तिला गाडी. भाग मिल्का. काय मम्मा केस. मम्माचा केस तोडून घेतला. ओफो. तू भाग मिल्का. अच्छा गोल फिरायचं. मिल्का नाही करायचं. अच्छा तुझा मी पकडू का बोट? अरे तुझं एवढं बोट आहे. फिरवलं की जाईल तुटून. तू पकड मम्माचं. काय? अच्छा असं करू आहे भैया. किती छान गमेचं शो ना. असं निघतं लगेच.
चल आता पाऊस पुन्हा चालू झालेला आहे जोरात. आता वर जाऊयात. बस श्री श्री चल, पाऊस चालू झालेला आहे. नो 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 नो, मी नाही भिजणार बाबा पावसात. तुझे शूज घेन वर चल, तुला आंघोळ घालते. चलो चलो, दादाला बाय करी. इकडनं त्याला बाय कर. बाय कर त्याला. इकडे बाय कर. हात तोंडात हात घाल नको. चल बाय कर, बाय कर. मी चालले, बाय बाय. मन भरूस खेळलं, विषय संपला. चला, भिजण्यापेक्षा बरं आहे ना. आधी जिथं गंदा झालाय, सर्दी झाली असती भिजला असता तर. श्री श्री, अरे बापरे, अरे बापरे. हे आलो आपण. दिदूला आवाज दे ना, दिदूला आवाज दे.